तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे 10वीच्या 45 एपिसोडमध्ये नेमकं काय काय होणार आहे. त्याआधी आपण जाणून घेऊया मागच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं. तर मी तुम्हाला 44 एपिसोड विषयी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये तसेच घडले, ज्यामध्ये की केवढा व अभ्या आपल्या लग्नाविषयी चर्चा करत असताना दिसले आपल्याला. त्याचमुळे मी तुम्हाला सांगित असतो की चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, की असेच 10वीच्या एपिसोडचे पुढचे एपिसोड मी तुम्हाला लवकर सांगतो. तर चला तर आता 45 एपिसोडमध्ये काय काय होणार आहे हे जाणून घेऊया. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलंच असेल की दादाची बायको आपल्या आत्याशी बोलते की आता 2 दिवसामध्ये आम्ही पुण्याला जाणार आहे कामानिमित्त. व हे सर्व ऐकल्यावर आब्याच्या आईला खूप दुःख होते, पण ती सर्व विसरून ती शेताकडे जाण्यासाठी निघते. पण तेवढ्याच तिच्या पायाला काहीतरी टोचते, पण ते काटा असून समजून असे दुर्लक्ष करते, पण तो साप असतो. तर आपल्याला येणाऱ्या 44 एपिसोडमध्ये हे पाहायला भेटणार आहे की दादाच्या आईला साप चावल्या कारणामुळे दादाची आई बेशुद्ध पडते व दादाची आई बेशुद्ध पडल्यानंतर गावातली सर्व लोक येऊन त्याला ऍडमिट करण्यासाठी घेऊन जातात दवाखान्यामध्ये. हे पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये हे पण पाहायला भेटणार आहे, मधुकरचं प्रेम पण पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये ज्योती स्वीकार करते आपलं प्रेम. व त्याचबरोबर आपल्याला 45 एपिसोडमध्ये हे पण पाहायला भेटणार आहे की दादा पुण्याला जाणार आहेत हे कॅन्सल होणार आहे व दादा हे पुण्याला जाण्यासाठी नकार दिल्या कारणामुळे दादाची बायको पण दाद्यावर खूप रागावणार आहे. हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे. तर असेच 10वीचे पुढचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जाऊ नका. कारण की असेच 10वीचे लवकर एपिसोड पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा.